गुड गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला प्रेझेंटी मार्क करा सर्वांनी. ओके, झाली आहे का सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून? सी, टुडे we will start your history's 10th lesson. Okay. सी, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे का? ओके, चलो. So today we are going to start your history's 10th lesson, that is ancient India cultural. कोणता धडा सुरू करणार आहोत आपण आज? तुमचा इतिहासाचा 10वा धडा म्हणजेच प्राचीन भारत. ओके, प्राचीन भारत. आणि त्यामध्ये काय आपण शिकणार आहोत? सांस्कृतिकरित्या भारत कसा होता, प्राचीन भारत हा सांस्कृतिकरित्या कसा होता ते आपण शिकणार आहोत. ओके, त्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स कव्हर करायचे आहेत आपल्याला? लँग्वेज अँड लिटरेचर म्हणजे भाषा आणि साहित्य. लाईफ ऑफ द पीपल म्हणजेच लोकजीवन, त्यावेळी लोकांची लाईफ कशी होती, कसे जीवन जगत होते प्राचीन भारताचे लोक. ओके. सायन्स म्हणजेच विज्ञान, विज्ञानाची प्रगती कुठेपर्यंत होती. सेंटर्स ऑफ एज्युकेशन, शिक्षणाची केंद्र कोणकोणती होती. अँड आर्ट अँड आर्किटेक्चर्स म्हणजेच कला आणि स्थापत्य, कला कोणत्या होत्या आणि त्या कलांमधून त्यांनी कोणकोणते आर्किटेक्चर बनवले होते ते आपण सगळं या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके, सो अवर 10.1 इज लँग्वेज अँड लिटरेचर म्हणजेच भाषा आणि साहित्य. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. There was an uninterrupted literary tradition in ancient India. This literature was produced in the Sanskrit, Ardha-Magadhi, Pali and Tamil languages. मग काय होतं प्राचीन भारतात? जे साहित्य निर्मिती होती, लिटररी ट्रेडिशन ही जी पद्धत होती, साहित्य निर्मितीची जी परंपरा होती, जे ट्रेडिशन होतं ते काय होतं? अखंड होतं, त्याला खंड नव्हता. म्हणजे अनइंटरप्टेड म्हणजे मोठ्या प्रमाणात, अखंड मोठ्या प्रमाणात ही साहित्य निर्मिती प्राचीन भारतात केली जायची. मग त्या साहित्य निर्मितीसाठी कोणकोणत्या भाषा वापरायचे ते लोक, प्राचीन भारतातील लोक? संस्कृत, अर्धमगधी, पाली आणि तमिळ या भाषा ते लोक वापरायचे. ओके, इट इन्क्लुडेड रिलिजियस लिटरेचर. ट्रिएटिटीज ऑन ग्रामर, एपिक्स, प्लेज, स्टोरीज एक्सेट्रा. मग त्या साहित्यामध्ये काय काय होतं? धार्मिक साहित्य होती. ओके, रिलिजियस लिटरेचर म्हणजे धार्मिक साहित्य. ट्रीटायसेस ऑन ग्रामर म्हणजेच व्याकरणावर ग्रंथ लिहिले जायचे. ओके, एपिक्स, प्लेज, स्टोरीज म्हणजे नाटक, महाकाव्य किंवा कथा लिहिल्या जायच्या. ओके, हे सगळे काय होते? त्यावेळीचे साहित्य होते. आता बघा, त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे. फर्स्ट आहे संगम लिटरेचर म्हणजे संगम साहित्य. आता संगम साहित्यामध्ये काय होतं बघूया. संगम मीन्स अ गॅदरिंग ऑफ लर्न मॅन. संगम म्हणजे काय? लर्न मॅन, विद्वान, जी शिकलेली लोक आहेत या लोकांची सभा, गॅदरिंग. ओके, त्यांची सभा म्हणजे संगम. ओके, द लिटरेचर कंपाइल्ड इन सच गॅदरिंग इज नोन ॲज संगम लिटरेचर. मग त्या शिकलेल्या विद्वान लोकांच्या ज्या सभा आखल्या जायच्या, त्या सभांमध्ये कंपाईल केलेलं म्हणजे संकलित केलेलं, एकत्रित आणलेलं जे साहित्य असायचं त्यांना काय म्हणायचं? संगम साहित्य. ओके, इट इज द मोस्ट एन्शियंट लिटरेचर इन तमिळ. मग जे संगम साहित्य होतं हे कोणत्या भाषेत लिहिलेलं गेलेलं होतं? तमिळ भाषेत. ओके, काय होतं संगम लिटरेचर सांगा. संगम लिटरेचर कसं बनलेलं? जे विद्वान लोक होती, ओके, विद्वान लोकांना एकत्र करून त्यांचे जे साहित्य होते ते साहित्य संकलित केलं जायचं आणि त्या साहित्याला काय म्हणायचं?
संगम साहित्य. ओके. सिलप्पदिकरम अँड मणिमेखलाई आर टू ऑफ इट्स वेल नोन एपिक्स. मग त्या संगम साहित्यामध्ये एपिक्स म्हणजे दोन महाकाव्य ही खूप फेमस होती. ती कोणती होती? सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई. ओके. From Sangam literature, we learn about the political and social life in South India during the period. मग संगम साहित्यातून, संगम लिटरेचर मधून आपल्याला काय कळतं? कुठल्या सामाजिक जीवनाची माहिती मिळते? साऊथ इंडियामधल्या लोकांची, दक्षिण भारतातील जे प्राचीन काळचे लोक होते त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती ही आपल्याला संगम लिटरेचर मधून मिळते. ओके. समजलंय सगळ्यांना? लँग्वेज अँड लिटरेचर मधला पहिला भाग कोणता होता आपला? संगम लिटरेचर. समजलंय सगळ्यांना? सांगा, संगम लिटरेचर मधली कोणती दोन महाकाव्य फेमस होती? सांगा लवकर. लिहा चॅट बॉक्स मध्ये आन्सर. संगम लिटरेचर मधली महाकाव्य कोणती दोन फेमस होती? Which epics were present from famous from Sangam literature? कोण सांगणार? येस, सिलप्पदिकरम आणि अजून मणिमेखलाई. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. मणिमेखलाई आणि सिलप्पदिकरम. ओके. चला आपण आता नेक्स्ट बघूया. ओके. आता संगम लिटरेचर नंतर काय आलंय? रिलिजियस लिटरेचर. रिलिजियस म्हणजे धार्मिक साहित्य. ओके. रिलिजियस लिटरेचर इज धार्मिक साहित्य. द इम्पॉर्टंट टेक्स्ट इन्क्लूड अगम ग्रंथ, त्रिपिटका अँड भगवद्गीता. मग रिलिजियस लिटरेचर, धार्मिक साहित्यामध्ये इम्पॉर्टंट टेक्स्ट कोणकोणत्या होत्या? कोणकोणते ग्रंथ महत्वाचे होते? आगम ग्रंथ, त्रिपिटिका म्हणजे त्रिपिटक आणि भगवद्गीता. ओके. हे रिलिजियस लिटरेचर मध्ये इम्पॉर्टंट होते. धार्मिक साहित्यात हे ग्रंथ महत्वाचे होते. The Jain Agam Granthas are written in the Prakrit languages of Ardha-Magadhi, Shauraseni and Maharashtri. ओके. काय होतं बघा, कोणत्या भाषा वापरल्या जायच्या? जैन आगम ग्रंथ होता. हा कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला होता? अर्धमगधी, शौर्यसेनी आणि महाराष्ट्री अशा 3 प्राकृतिक भाषांमध्ये जैन आगम ग्रंथ लिहिले गेले होते. ओके. आगम ग्रंथास आर अ कलेक्शन ऑफ द टीचिंग ऑफ वर्धमान महावीर. मग आगम ग्रंथामध्ये काय होतं आगम ग्रंथामध्ये? तर वर्धमान महावीरांनी जे उपदेश दिलेले लोकांना ते सगळे एकत्र करून आगम ग्रंथ बनवला गेला होता. ओके. लिटररी वर्क्स लाईक महापुराणास, बायोग्राफीज, स्टोरीज एक्सेट्रा आर अवेलेबल इन दी अपभ्रंश लँग्वेज. ओके. ज्या लिटररी म्हणजे महापुराण होती ही अपभ्रंश भाषेत, चरित्रे आणि कथा ही अवेलेबल होती. ओके. सिद्धसेन दिवाकर wrote Samaysutta, a work in Prakrit on jurisprudence. ओके. सिद्धसेन दिवाकराने काय लिहिलं? समयसुत्त हा न्यायशास्त्रावरील ग्रंथ लिहिला जो प्राकृतिक भाषेत होता. ओके. विमल सुरी has told the story of Rama in Paumcharya, a poetic work in Prakrit. अजून कोणी काय लिहिलं? विमल सुरी यांनी काय केलं? पौंचर्य. ओके. पौंचर्य ह्या प्राकृतिक काव्यात काय सांगितलं? रामाची कथा सांगितली. स्टोरी ऑफ रामाची कथा सांगितली. ओके. हरिभद्र सुरी समराय चक्का अँड उद्योतना सुरीज यांनी काय लिहिलं? कुवलय मला कहा. ओके. काय लिहिलं बघा, हरिभद्र सुरींनी काय लिहिलंय? समराईच्च कहा आणि ओके. उद्योतन सुरींनी कुवलय मला कहा हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. ते प्रसिद्ध आहेत. ओके.
बघा इथे काय दिलेलं आहे बघा. Do you know? It is believed that most of the languages in the region from the North India up to Maharashtra are derived from Prakrit and Sanskrit. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जी भाषा वापरतो, ओके, उत्तर भारत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या भाषा आपल्या बोलीभाषा आहेत या कशापासून विकसित झालेल्या आहेत? संस्कृत, ओके, प्राकृत आणि संस्कृत या दोन भाषांपासून त्या विकसित झालेल्या आहेत असं मानलं जातं. द वर्ड प्रकृती इज डिराइव्ह फ्रॉम अ वर्ड मीनिंग नॅचरल. मग प्रकृत या शब्दाचा अर्थ काय होता? प्रकृत. प्रकृत म्हणजे नैसर्गिक. ओके. द प्रकृत लँग्वेजेस वेअर लँग्वेजेस इन डेली यूज ऑफ दी पीपल. मग प्रकृत भाषा होती ही लोकांच्या दैनंदिन व्यवहारात वापरली जायची. ओके. दे कॅन बी डिवायडेड इंटू 4 ग्रुप्स, नेमली द पैशाची, शौरसेनी, मगधी अँड महाराष्ट्री लँग्वेजेस. मग त्यांचे 4 विभाग करण्यात आलेले होते. प्राकृत भाषेचे 4 विभाग होते. कोणकोणते? पैशाची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री. ओके. Marathi developed from Maharashtri. In this process of development of modern languages like Marathi from the Prakrit languages, their original forms changed. मग मराठी भाषा आहे ही महाराष्ट्रीय प्राकृतिक भाषेपासून विकसित झाली आहे असं मानलं जातं. मग जेव्हा मराठी सारख्या आधुनिक भाषेचा विकास झाला महाराष्ट्रीय प्राकृतिक भाषेपासून, तेव्हा काय झालं? त्या भाषेच्या रूपात बदल करण्यात आला. काही शब्द महाराष्ट्रीय भाषेतले आपल्या मराठी लँग्वेज मध्ये बदलले गेले. ओके. दे आर कॉल्ड अपभ्रंश लँग्वेजेस. मॉडर्न लँग्वेजेस हॅव डेव्हलप फ्रॉम अपभ्रंश लँग्वेजेस. मग त्या भाषांना, प्राकृतिक भाषांना काय म्हटलं जायचं? अपभ्रंश भाषा. आणि आताच्या ज्या आपल्या आधुनिक भाषा आहेत त्या अपभ्रंश भाषांपासून विकसित झालेल्या आहेत. ओके. समजले तुम्हाला संगम लिटरेचर आणि रिलिजियस लिटरेचरचा जो अर्धा पार्ट आपण शिकलेलो आहोत? समजलंय का सगळ्यांना? सी या लेसन मध्ये काय माहितीये तुम्हाला? जे साहित्य आणि लिटरेचरची नावं दिलेली आहेत ना ती खूप हार्ड आहेत. त्यामुळे स्पेलिंग्स एकदम नीट पाठ करायच्या. ओके. आन्सर लिहिताना स्पेलिंग मिस्टेक्स केल्यात तुम्ही टेस्ट मध्ये बहुतेक जणांनी. त्यामुळे स्पेलिंग कडे लक्ष द्यायचं. या लेसन मध्ये तसं चालणार नाही. खूप हार्ड स्पेलिंग असतील. ओके. आपण लर्न करून घेऊया त्या सगळ्या. ओके. चला. Tipitaka has 3 pitakas or parts. The word pitaka means a basket or collection. आता तिपिटका, ओके, मराठीमध्ये याला तुम्ही काय म्हणणार? तिपिटका. या तिपिटकांमध्ये काय आहेत? 3 पिटाकाज म्हणजे 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी. पिटक याचा अर्थ होतो बास्केट और कलेक्शन. ओके. बघा, हिअर इट मीन्स अ सेक्शन. इथे या लेसन मध्ये याचा अर्थ आहे सेक्शन. सेक्शन म्हणजे भाग, विभाग. ओके. एखाद्या विभाग केला आहे. द तिपिटका इज रिटन इन पाली. मग तिपिटक हे साहित्य होतं हे कोणत्या भाषेत लिहिलेलं होतं? पाली भाषेत. ओके. इट कन्सिस्ट ऑफ 3 कॅटेगरीज ऑफ टेक्स्ट. मग यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य होते. पहिला आहे सुत्त पिटाका. सुत्त पिटका यामध्ये काय आहे बघा? इट इन्क्लूड्स द टेक्स्ट ऑफ गौतमा बुद्धास टीचिंग्स ऑन सरमॉन्स. दे आर कॉल्ड सुकताज. मग सुत्त पिटकामध्ये काय होतं? गौतम बुद्धांनी जी उपदेश केलेली होती लोकांना ती सगळी एकत्रित करण्यात आलेली होती आणि या वचनांना काय म्हटलं जायचं? सुक्ते. ओके. सेकंड आहे विनय पिटाका. द वर्ड विनय हिअर मीन्स रूल्स. The Vinay Pitaka gives the rules of behavior which bhikkhus and bhikkhunis in the Buddha Sangha should follow in their day-to-day lives. ओके. आता विनय पिटकामध्ये काय होतं? विनय या शब्दाचा अर्थ इथे काय आहे? नियम, रूल. रूल म्हणजे नियम असा आहे. ओके. मग यामध्ये काय होतं? जे बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी हे लोक आहेत त्यांनी काय करायचं? दैनंदिन जीवनात त्यांच्या कसं वागायचं हे याचे नियम दिलेले होते, रूल दिलेले होते. कोण असतं भिक्खू आणि भिक्खुनी? बुद्ध धर्माचे अनुयायी असतात. गौतम बुद्धांची जी शिकवण आहे त्यांना पुढे चालवणारे काही अनुयायी असतात, लोक असतात जे बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या अनुयायी बनतात. त्यांना भिक्खू आणि भिक्खुनी असं भिक्षू, ते लोक भिक्षू असतात. ओके. त्यांना भिक्खू आणि भिक्खुनी असं म्हटलं जातं. ओके. अभिधम्म पिटाका.
अभिधम्म पिटकामध्ये काय बघा, इन दिस बुद्धिस्ट डॉक्ट्राइन हॅज बीन एक्सप्लेन्ड, यामध्ये काय केलेलं आहे, बौद्ध धर्माचं तत्वज्ञान समजून सांगितलेलं आहे. ओके. अ टेक्स्ट टायटल अट्टकथा इज अर्थकथा विच एक्सप्लेन्स द त्रिपिटकास इज वेल नोन. ओके, या त्रिपिटकाचे स्पष्टीकरण कशात केलेलं आहे, अट्टकथा म्हणजेच अर्थकथा या अर्थकथा नावाच्या ग्रंथामध्ये त्रिपिटकाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. लर्न वुमन कंपोज गाथाज अबाउट देअर ओन एक्सपिरियन्सेस, म्हणजेच काय, ज्ञानी स्त्रिया आहेत ज्या, ओके, लर्न वुमन ज्या ज्ञानी विद्वानी स्त्रिया आहेत त्यांनी काय केलंय, स्वतःचे अनुभव सांगणारे ओन एक्सपिरियन्सेस म्हणजे स्वतःचे अनुभव सांगणारे गाथा लिहिलेले आहेत. दे हॅव बीन कंपाइल्ड इन दी थेरी गाथा, दे आर इन दी पाली लँग्वेजेस. मग ज्या ज्ञानी स्त्रिया होत्या, तत्वज्ञानी स्त्रिया होत्या, त्यांनी काय केलं, स्वतःचा अनुभव सांगणाऱ्या गाथा लिहिल्या. या गाथा थेरी गाथा या ग्रंथात एकत्रित करण्यात आल्या आणि त्या कोणत्या भाषेत लिहिल्या गेलेल्या आहेत, पाली भाषेत. ओके. द भगवद गीता विच इज अ सेक्रेड टेक्स्ट ऑफ द हिंदूज इज अ पार्ट ऑफ द महाभारता. मग भगवद गीता, भगवद हा कशाचा भाग आहे, महाभारताचाच एक भाग आहे. द भगवद गीता टेल्स अस दॅट इच वन ऑफ अस शुड डू अवर ड्युटी विदाउट एक्सपेक्टिंग रिवॉर्ड्स. मग भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, काय आहे शिकवण भगवद्गीतेची, की कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण आपले काम करत राहायचं आहे, आपण आपले कर्तव्य करत राहायचं आहे. ओके. इट ऑल्सो सेज दॅट द पाथ ऑफ डिवोशन टू गॉड इज ओपन टू ऑल. अजून काय सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, डिवोशन म्हणजे ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग हा सर्वांसाठी खुला आहे. ओके. यू ऑल गॉट टिल हियर, टेल मी. येतोय माझं सगळ्यांना क्लिअर, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का, चला सांगा लवकर. ओके. ओके, मग सांगा मला मध्ये जी 3 पिटकं आहेत त्यांची नावं सांगा, चला पटापट. विच आर 3 पिटका प्रेझेंट इन त्रिपिटका, सांगा लवकर. त्रिपिटकांमध्ये, ओके, सुत्त पिटक, ओके, नेक्स्ट विनय पिटका, ना नेक्स्ट व्हेरी गुड. येस, गुड. चला बघूया आपण नेक्स्ट पार्ट. आदि शंकराचार्य लिव्ड ड्युरिंग दी 8th century CE, म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकात. ओके, 8th century. कोण होऊन गेलं, आदि शंकराचार्य हे होऊन गेले. त्यांनी काय केलं बघा, ही emphasized knowledge and renunciation. He wrote commentaries explaining the Upanishads, ब्रह्मसूत्रास and the भगवद गीता. मग त्यांनी काय केलं, ज्ञान आणि वैराग्य, ओके, ज्ञान गोष्टी भर दिला, आद्य शंकराचार्यांनी भर दिला आणि त्यांनी काय काय केलं बघा, उपनिषदे, ओके, उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या ग्रंथांवर त्यांनी भाष्य लिहिलं, जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा अर्थ स्पष्ट केला. ओके. ही इस्टॅब्लिश 4 myths in 4 directions of India at Badrinath, Dwarka, Jagannath Puri and Sringeri. त्यांनी काय केलं बघा, भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी त्यांनी काय केलं, मठ, ओके, सॉरी, ही इस्टॅब्लिश 4 मठ्स. ओके, त्यांनी काय केलं, मठांची स्थापना केली. ओके,
बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी काय केलं, मठांची स्थापना केली. हे बघा, तुम्हाला शंकराचार्य. ओके. Kautilya wrote the Arthashastra in which he discusses at length what constituent an excellent administrative system. आता कौटिल्याने काय केलं, अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, काय लिहिलं त्यांनी, कशावर चर्चा केली, उत्तम शासन व्यवस्था ही कशी असावी. ओके, याच्यावर त्यांनी अर्थशास्त्र या ग्रंथात चर्चा केलेली आहे. ओके, समजलंय. ट्रिटायसेस ऑन ग्रामर म्हणजे व्याकरणावर ग्रंथ. ओके, व्याकरण ग्रंथ बघा. Ashtadhyayi, written by grammarian Panini, is considered to be the standard work on Sanskrit grammar. ओके. पाणिनी हा कोण होता, ग्रामेरियन म्हणजे व्याकरणकार, व्याकरण करणारा. याने कोणता ग्रंथ लिहिला, अष्टाध्यायी हा सांस्कृतिक ग्रंथ लिहिला. ओके. Patanjali wrote Mahabhashya. He explains the principle given in Panini's Ashtadhyayi. मग नंतर काय केलं, पतंजलीने काय केलं, महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात काय त्यांनी केलं, पाणिनीने जो अष्टध्यायी ग्रंथ लिहिलेला त्या ग्रंथातील जी सूत्र होती त्याच्यावर सामान्य लोकांना स्पष्टीकरण लिहिले. ओके. बघा इथे काय दिलेलं आहे, डू यू नो मध्ये अर्थशास्त्र ग्रंथाबद्दल आपल्याला दिलेलं आहे. आता ते काय आहे ते आपण बघूया. ओके. This is a work by Kautilya. It consists of detailed discussion of administrative matters such as the duties of the king, criteria for selecting a minister, systems of staff, the information of an army, plans for espionage, organization of the treasury and other offices, judicial system, investigation of theft, types of punishment, etc. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, कौटिल्याने. या ग्रंथात काय केलेलं आहे त्यांनी, राजाचे कर्तव्य काय असावे, मंत्री कुठल्या निकषावर निवडले जावे, मंत्री निवडण्यासाठी कोणती रिक्वायरमेंट असावी, संरक्षणाची व्यवस्था कशी असावी, किल्ल्यांचे प्रकार, दुर्गांचे प्रकार कोणकोणते आहेत, सैन्याची रचना ही कशी असावी, गुप्तहेर आहेत जे राजाला किंवा आर्मीला वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन पुरवणारे जे गुप्तहेर आहेत त्यांना त्यांची योजना कशी असावी, खजिन्याची व्यवस्था कशी करावी, न्यायदान पद्धती कोणत्या प्रकारची असावी, चोरीचा तपास कसा करावा, शिक्षेचे प्रकार कोणकोणते असावे, कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा असावी, या सगळ्या विषयांची चर्चा अर्थशास्त्र या ग्रंथात केलेली आहे. ओके, समजलंय. सांगा कोणी लिहिला अर्थशास्त्र हा ग्रंथ. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, कौटिल्याने. ओके, व्हेरी गुड. आद्य शंकराचार्यांनी काय केलं, कोणत्या ग्रंथांवर भाष्य लिहिली आद्य शंकराचार्यांनी. सांगा लवकर. चलो तुम्ही. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता. ओके, या ग्रंथांवर आद्य शंकराचार्यांनी भाष्य लिहिली. ओके. पाणिनी ने कोणता ग्रंथ लिहिला, जो व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सांगा, पाणिनीने कोणता ग्रंथ लिहिला. कोण होता, ग्रॅमेरियन होता ना पाणिनी, त्याने कोणता ग्रंथ लिहिला सांगा, ग्रामरशी रिलेटेड. अष्टध्यायी. व्हेरी गुड.
चलो मूव ऑन. आर्षा अँड क्लासिकल इपिक्स म्हणजे आर्षा आणि अभिजात महाकाव्य. ओके. रामायण अँड महाभारता आर द टू आर्षा इपिक्स ऑफ एन्शियंट इंडिया. मग प्राचीन भारतातील दोन महाकाव्य कोणती प्रसिद्ध आहेत? रामायण आणि महाभारत. ओके. आर्षा मीन्स composed by rishis or sages. The Ramayana was composed by the ऋषी वाल्मिकी. आर्षा, आर्षा या शब्दाचा अर्थ होतो ऋषींनी रचलेलं, म्हणजे ऋषींनी बनवलेलं. ओके. जे ऋषी होते त्यांनी बनवलेलं. मग रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचलेलं आहे? वाल्मिकींनी. ओके. द मेन कॅरेक्टर ऑफ रामायण महाभारत कंपोज कॅरेक्टर या रामायणातील कथेचे नायक कोण आहेत? श्रीराम हे आहेत. ओके. आणि महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिलंय? व्यास ऋषींनी. ओके. गॉट लक्षात ठेवा, रामायण कोणी लिहिलंय? वाल्मिकी ऋषींनी आणि महाभारता व्यास ऋषी. ओके. इट्स मेन थीम इज द वॉर बिटवीन द कौरवाज अँड पांडवाज. मग महाभारताची मेन थीम काय आहे? काय आहे महाभारताचा महत्वाचा विषय कोणता आहे? कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध. इट ऑल्सो टेल्स अस अबाउट लॉर्ड कृष्णाज लाईफ. रामायणामध्ये श्रीकृष्णाच्या लाईफचा, जीवनाचा, चरित्राचा देखील वर्णन केलेलं आहे. द महाभारता प्रोव्हाइड्स अ comprehensive picture of the various human sentiments and emotions and their consequences. मग महाभारतामध्ये मानवी भावना आणि त्यांच्या परिणामांचे आपल्याला दर्शन घडून येते. ओके. नाव टेल हू रोट रामायण. रामायण कोणी लिहिलं? ओके. अँड हू रोट महाभारता? महाभारत कोणी लिहिलं? ओके. एव्हरीवन हॅज अ प्रॉब्लेम ऑफ सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय का माझा? Okay, if my voice is breaking, then I have the full network. Okay, if you are not having network, then you can leave the class and rejoin again. Okay. आता आवाज क्लिअर येतोय का माझा? Okay, then if you have problem now, then leave the class and rejoin. Okay. Okay, chalo. Now we can continue. Okay. बघा काय होतं, रामायण कथेचे मेन नायक कोण आहेत? कोण आहे रामायणाचा नायक? श्रीराम. आणि महाभारतामध्ये काय केलेलं आहे? कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध रचलेलं आहे. कसं युद्ध झालं हे दाखवलेलं आहे आणि श्रीकृष्णाच्या चरित्रेचं देखील वर्णन केलेलं आहे. ओके. समटाइम्स there is such a period in the history of language, literature and art that its glory remains undiminished even later on. मग कधी कधी काय होतं, कला, भाषा आणि साहित्य यांच्या परंपरेमध्ये एखादा असा कालखंड येतो, असा पिरियड येतो की पुढील काळातही त्याचा गौरव हा अबाधित राहतो. म्हणजेच बघा, आता हे रामायण आणि महाभारताचंच उदाहरण घ्या. किती पूर्वी रचलेलं आहे ते, किती वर्ष झाली असेल ते रचलेलं. ओके. ऋषी मुनी किंवा साधू वगैरे आता अस्तित्वात आहेत का? ऋषी वगैरे नाही. म्हणजेच कितीतरी वर्ष होऊन गेली, इसवी सनापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा त्यांनी हे सगळं रचलेलं होतं. पण आता देखील आपण ते आवडीने वाचतो.
आता देखील काय आहे, त्याचा जो गौरव आहे तो अबाधित आहे. ओके. द आर्ट लिटरेचर एक्सेट्रा प्रोड्यूस इन सच अ पिरियड इज अशा कालखंडात ओके गौरव अबाधित राहतो त्या साहित्याचा, आणि अशा कालखंडात जे साहित्य निर्माण होतं, जी कला निर्माण होते, त्यांना काय म्हणतात, क्लासिकल. क्लासिकल म्हणून ओळखलं जातं, अभिजात अभिजात कला म्हणून ओळखलं जातं. ओके. रघुवंश अँड कुमार संभवा बाय कालिदासा, किरीतार किरीतार्जुनिया बाय भरावी, अँड शिशुपालवध by Magha are well-known composition of the ancient period written in classical Sanskrit. आता बघा, अभिजात संस्कृत भाषेत कालिदासानी कोणती काव्य केली, कोणती महाकाव्य केली, रघुवंश आणि कुमार संभवा. ओके. रघुवंश आणि कुमार संभवा म्हणजे रघुवंश आणि कुमार संभव ही कालिदासानी 2 महाकाव्य केली. ओके. भारवी यांनी काय केलं, किरातार्जुनिया किरातार्जुनिया हे महाकाव्य रचलं, आणि माघाने काय केलं, शिशुपालवध हे महाकाव्य रचलं. ओके. समजलं सगळ्यांना. स्पेलिंग वर खूप भार द्यावा लागेल या लेसन मध्ये. ओके. थिएटर म्हणजे नाटक. ओके. India has an ancient tradition of telling a story through songs, music, and dance. These arts have been discussed in great detail in the नाट्यशास्त्र by भारत मुनी. ओके. भारतामध्ये काय आहे, गायन, वादन आणि नृत्य ह्यांचा उपयोग करून एखादी कथा सादर करण्याची खूप मोठी परंपरा आहे. बरोबर. आपल्या इथे नाटक आपण बघायला जातो थिएटरमध्ये, तर काय असतं, कथा एखादी सांगतात, एखादी गोष्ट सांगताना आपण बघतो की नाही, की गायली जाते ती गोष्ट, गाऊन, वादन करून आणि नृत्य करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी कला आहे ती भारतात खूप वर्षापासून चालत आलेली आहे. मग या कलांची सविस्तर चर्चा आहे ती भरत मुनींनी काय केले, नाट्यशास्त्र या ग्रंथात केलेली आहे. When these arts are presented with supporting dialogues, they are known as theater. मग ही जी कला आहे, ही कला जेव्हा डायलॉग बोलून, संवाद करून सादर केली जाते लोकांसमोर, तेव्हा त्याला काय म्हणायचं, थिएटर म्हणजेच नाटक. ओके. Among the ancient Sanskrit plays, स्वप्न वासव दत्ता बाय भासा काय केलंय बघा, प्राचीन सांस्कृतिक नाटकांमध्ये भास ओके, भास या नाटककाराने काय केलंय, स्वप्न वासव दत्त. ओके. स्वप्न वासव दत्त हे सुप्रसिद्ध नाटक लिहिलेलं आहे. आणि कालिदासाने काय केलं आहे, अभिज्ञान शाकुंतला हे प्रसिद्ध नाटक कालिदासाने लिहिलेलं आहे. आणि स्वप्न वासव दत्त हे नाटक भास या नाटककाराने लिहिलेलं आहे. ओके. थिएटर मधलं समजलं सगळ्यांना. भरत मुनींनी कोणता ग्रंथ लिहिला नाटकाशी रिलेटेड कोणता ग्रंथ लिहिला भरत मुनींनी, सांगा लवकर. ओके. व्हेरी गुड. नाट्यशास्त्र. ओके. नाव नॅरेटिव्ह लिटरेचर म्हणजे कथा सांगणे. ओके. कथा साहित्य. In the ancient times, storytelling was used to educate people through entertainment. प्राचीन काळी काय करायचे, कथा सांगणे. ओके. कथा सांगणे ह्याचा उपयोग कसा करायचा, मनोरंजन पण व्हायला पाहिजे लोकांचं, आणि त्यातून लोकांना शिक्षण पण मिळायला पाहिजे. अशा प्रकारे लोकांना गोष्टी सांगितल्या जायच्या. ओके. कथा साहित्य निर्माण केलं जायचं. गुढाण्यास बृहत कथा रिटन इन अ लँग्वेज कॉल्ड पैशाची इज वेल नोन. मग त्या काळी काय होतं, गुढाण्य यांनी काय लिहिलेलं, पैशाची भाषेमध्ये बृहत कथा हा ग्रंथ लिहिला होता, तो खूप प्रसिद्ध होता. ओके.
Panchatantra composed by Pandit Vishnu Sharma is an excellent example of narrative literature. पंचतंत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? कथा साहित्य सॉरी पंचतंत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? विष्णू शर्मा. ओके, विष्णू शर्मा या पंडितांनी पंचतंत्र हा ग्रंथ लिहिला. माहितीये का तुम्हाला पंचतंत्र ग्रंथ? ज्या प्राण्यांच्या गोष्टी ऐकतो ना आपण, प्राण्यांच्या गोष्टी ऐकायचो ना आपण लहान असताना, त्या सगळ्या कोणत्या ग्रंथातून घेतलेल्या आहेत? पंचतंत्र मधून. ओके. This text has been translated into many languages. Similarly, बौद्ध जताका tales are also very well known. मग ह्या ग्रंथाचं काय वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं, ट्रान्सलेशन करण्यात आलं. आणि त्याच प्रकारे बौद्ध जातक कथा, ओके, बौद्धाच्या जातक कथा ही विख्यात आहेत, प्रसिद्ध आहेत. ओके, समजले तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना? साहित्याबद्दल आपण काय काय शिकलो ते सगळ्यांना समजलंय का? ओके, चला आता आपण बघूया लोकजीवन कसं होतं. ओके, प्राचीन भारतातील लोकजीवन कसं होतं ते बघूया आपण. लाईफ ऑफ पीपल. हाऊ वॉज द लाईफ ऑफ पीपल ऑफ प्राचीन भारत? Life of the people. The literature of ancient India sheds light on the way of life of the common people of the time. मग आता जे आपण साहित्य शिकलो त्यातून काय कळतं? त्या काळी लोकांचं जीवन कसं असेल हे याची माहिती मिळते. जे साहित्य लिहिलं गेलं त्यावरून काय कळतं? त्या लोकजीवनाची माहिती मिळते. ओके. Those were prosperous times due to the flourishing internal as well as foreign trade. मग त्यावेळी काय होतं? ज्या देशांतर्गत आणि जे लांबचे देश आहेत, बाहेर फॉरेन कंट्रीज आहेत, त्याच्यासोबत काय होतं? आपला व्यापार मोठ्या प्रमाणात चालू होता प्राचीन भारताचा. त्यामुळे काय होतं? प्रॉस्परस म्हणजे समृद्ध भारत होता. ओके, समृद्धी होती आपल्या भारतात. The society was divided into different castes. ओके, मग काय होतं? समाज हा वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेलेला होता. There were organizations of traders as well as artisans. मग कोणाच्या संघटना होत्या? ट्रेडर म्हणजे व्यापारी आणि आर्टिशन म्हणजे जे कारागीर होते. एखादी जसं सुतार काय काम करतो? सगळं लाकडी गोष्टी बनवण्याचं काम करतो की नाही? मग तो कारागीर आणि ते सगळे विकणारे व्यापारी यांच्या काय होत्या? संघटना होत्या. These organizations were called श्रेणीज. मग या ऑर्गनायझेशन्सला, या संघटनांना काय म्हटलं जायचं? त्या काळी श्रेणी म्हटलं जायचं. ओके. ट्रेड वॉज कॅरिड आउट बाय सी एज वेल एज लँड रूट्स. मग व्यापार हा सागरी मार्गाने किंवा जमिनीवरून म्हणजेच खुष्कीच्या मार्गाने देखील केला जायचा. Indian goods like fine textiles, ivory, precious stones, spices, beautifully made earthen pottery were in great demand in foreign countries. मग आपल्या भारतात बनवल्या जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या, ज्या कलाकुसरीने बनवल्या जाणाऱ्या वस्तू होत्या, तलम कापड, हस्तिदंत, हातीच्या दातापासून बनवलेल्या वस्तू, मौल्यवान रत्ने, मोती वगैरे, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट तऱ्हेने तयार केलेली मातीची भांडी, या सगळ्या भारतीय ज्या वस्तू होत्या त्यांना परदेशात फॉरेन कंट्रीमध्ये खूप मागणी असायची. ओके. द मेन क्रॉप्स वेअर राईस, व्हीट, बार्ली अँड लेंटिल म्हणजेच मसूर. तेव्हाची मेन पिकं कोणती होती? कुठली महत्वाची पिकं होती? तांदूळ, गहू, सातू आणि मसूर ही महत्वाची पिकं प्राचीन भारतात घेतली जायची. The diet of the people included food items made from these besides meat, fish, milk, ghee and fruits. मग लोकांच्या आहारात काय होतं? गहू, सातू, तांदूळ, मसूर या पिकांपासून बनवलेले पदार्थ आणि मांस, दूध, तूप, मासे, फळे यांचा समावेश असायचा. ओके.
The people mostly wore cotton garment, though silk and woolen garments were also worn. मग प्रामुख्याने मेन लोक काय वापरत, सुती वस्त्र वापरत, ओके, सुती कपडे वापरत आणि रेशीम आणि लोकरीची ही कपडे काही लोक वापरत होती. ओके, देअर क्लोथ्स रिझेंबल टुडेज धोती, उपरणे, मुंडासे, साडी एक्सेट्रा. मग कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे प्राचीन भारतातील लोक? आजचं धोतर, उपरणे, मुंडासे आणि साडी अशाच प्रकारची त्यांचे देखील कपडे होते. द कॉन्सेप्ट ऑफ स्टिचिंग क्लोथ्स वॉज इंट्रोड्यूस्ड इन इंडिया ड्युरिंग द कुशाणा पिरियड. मग कपडे शिवण्याच्या पद्धतीचा जो परिचय आहे तो लोकांना कधी झाला? कुशाणा यांच्या काळांमध्ये लोकांना कपडे शिवण्याची पद्धत अवगत झाली. लोकांना समजलं की कपडे कसे शिवता येतात आणि ते शिवून आपण घातले पाहिजेत, याचं ज्ञान लोकांना कुशाणा काळामध्ये झालं. ओके, समजलंय सगळ्यांना? ओके, चला आता मी क्वेश्चन विचारते, त्याचे आन्सर दे मला. ओके, make a list of the Indian goods that were in demand in foreign countries. ओके, प्राचीन भारतातील कोणकोणत्या वस्तूंना परदेशात मागणी असायची? सांगा, सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे. एव्हरीवन हॅव टू आन्सर. ओके, चला सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे, लिहा पटापट. अदरवाइज राईट युअर नेम. ओके, चला तुम्ही तुमचं नाव लिहा, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये आणि मी तुम्हाला विचारते. येस दीपिका, पुट ऑन युअर माइक. Ma'am, येस. ma'am, Indian goods like fine textiles, ivory, precious stones, spices, beautifully made earthen pottery were in great demand in foreign countries. Very good. Now who will tell? Everyone have to answer. Okay, मराठी मीडियम वाल्यांनी मराठीत सांगायचं आहे. चला नाव लिहा पटकन चॅट बॉक्स मध्ये. कोण सांगणार आता? क्वेश्चन इज द सेम. कोणत्या वस्तूंची डिमांड होती? प्राचीन भारतातील कोणत्या वस्तूंची डिमांड होती? सांगा, परदेशात कोणत्या वस्तू निर्यात केल्या जायच्या? चलो राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. आवाज येतोय का माझा सर्वांना? येस आदिती, टेल. Yes, Aditi, put on your mic. Hello. Yes, tell me. तलम, कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. Very good. Anagha, put on your mic. Ma'am, may I audible? Yes. तलम, कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी. व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? चलो टेल मी फास्ट. हु विल टेल?
Name the following epics and poetic compositions of ancient India. प्राचीन भारतातील महाकाव्ये कोणकोणती होती सांगा? कोणकोणती महाकाव्य रचली गेली? येस, रामायण, महाभारत. येस, अनघा, टेल मी. मॅम, मे आय ऑडिबल? येस. प्राचीन भारतात महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये रचली गेली. येस. Fill in the blanks. The epic Ramayana was composed by Rishi dash dash. चॅट बॉक्स मध्ये लिहा हे आन्सर. रामायण हे महाकाव्य कोणी लिहिलं? व्हेरी गुड, वाल्मिकी ऋषींनी. रामायण हे महाकाव्य कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषींनी. एव्हरीवन हॅव टू आन्सर. ओके, सगळ्यांनी आन्सर लिहायचा आहे. ओके. ओके, नाव टेल मी. एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय तिपिटका. तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा. ओके, चला नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोण सांगणार? व्हॉट इज तिपिटका? तिपिटक म्हणजे काय? येस दीपिका, पुट ऑन युअर माइक. Ma'am, येस. Tipitaka has 3 pitaks or parts. The word pitaka means a basket or collections. 3 pitaks are Sutta Pitak, Vinay Pitak and Abhidhamma Pitak. येस. चला अजून कोण सांगणार? तिपिटकांमध्ये तुम्हाला देखील करायचं आहे. ओके, सुत्त पिटका, विनय पिटका आणि अभिधम्म पिटकाला एक एक लाईन मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ओके. येस. येस, अनघा, पुट ऑन युअर माइक. तिपिटक म्हणजे काय सांगा? सांगा लवकर. मॅम, येस, सांग. तिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा होतो. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक ही 3 तिपिटके. हा, आता त्यांना एक एक लाईन मध्ये एक्सप्लेन पण करायचं आहे. ओके. मॅम, हा. सुत्त पिटकामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. या वचनांना सुक्ते Yes. असे म्हणतात. विनय पिटक मध्ये विनय या शब्दाचा नियम असा अर्थ होतो. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. अधिधम्म पिटक Yes. यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असा आन्सर द्यायचा आहे. ओके, तुम्हाला नोट लिहायला सांगितलेली आहे त्याच्यावर. इफ यू वॉन्ट 2 or 3 marks fixed, then you have to write like this. Okay. Okay, Deepika, now tell me. Ma'am, Yes.
Tipitaka has 3 pitaks or parts. The word pitak means a basket or collections. Here it means a section. The Tipitaka is written in Pali. Sutta Pitak. It concludes the text of Gautam Buddha's teachings or sermons. They are Yes. called suktas. Vinay Pitak. The word Vinay here means rules. The Vinay Pitak gives the rules of behavior which bhikkhus and bhikkhunis in the Buddha Sangha should follow in their day-to-day lives. Abhidhamma Pitak. Okay. In this Buddhist doctrine has been explained a text titled Arthakatha, which explains the Tripitakas, is well known. Learned women compose gathas, narratives about their own experience. ओके. आता भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे सांगा. कोण सांगणार भगवद्गीतेत कोणता संदेश दिलेला आहे. चला सगळ्यांनी आन्सर्स द्यायचे आहेत. ओनली दीपिका आर आन्सरिंग. एव्हरीवन हॅव टू गिव्ह आन्सर. सांगा लवकर भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे. कोणता मेसेज दिला आहे भगवद्गीतेत. येस अनघा. मॅम, हा सांग. फळाची आशा न करता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा संदेश भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. ओके. अजून कोण सांगणार. येस दीपिका. Ma'am, येस टेल मी. the Bhagavad Gita, which is a sacred text of the Hindus, is a part of the Mahabharata. The Bhagavad Gita tells us that each one of us should do our duty without expecting rewards. It also says that the path of devotion to God is open to all. ओके. ओके. संगम साहित्य म्हणजे काय. संगम लिटरेचर. सांगा संगम साहित्य म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय संगम लिटरेचर. शिकलो ना आपण. ओके दीपिका टेल मी. Ma'am, येस टेल. Sangam means a gathering of learned men. The literature compiled in such gatherings कंपाइल्ड. compiled in such gatherings is known as Sangam literature. ओके. आदिती. हॅलो. येस टेल मी. व्हॉट इज संगम लिटरेचर. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील शिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. ओके. अनघा. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील शिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. ओके. सगळ्यांना आज जेवढं शिकवलेलं आहे ते समजलंय का. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ह्या लेसनचा पुढचा पार्ट म्हणजे आता आपण लाईफस्टाईल शिकलो, लोकजीवन शिकलो. ओके. आपण विज्ञान हे कंटिन्यू करणार आहोत. समजलं इथपर्यंत. कोणाला काही डाऊट आहे.
ओके. लेसन सोप्पा आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, वर्ड्स खूप मोठे आहेत. ओके, त्यांच्या स्पेलिंग लर्न करायचे आहेत. ओके, आणि जर शिकवलेलं सगळ्यांना समजत आहे तर आन्सर देताना पण सगळ्यांनी बोलायचं आहे. ओके, सगळ्यांनी आन्सर द्यायचे आहेत. तुमचा होमवर्क हा तुम्हाला गुगल क्लासरूम वर पाठवला जाईल. आता जे क्वेश्चन आपण डिस्कस केले तेच क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, ते सगळं तुम्हाला एकत्र करून कंपाइल करून मी गुगल क्लासरूम वर पाठवेन. ओके, चलो नाउ यू कॅन लिव्ह द क्लास. बाय मॅम, गुड नाईट. बाय 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 मॅम. बाय मॅम. बाय.